मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावरील प्रतीक्षालयात दोन आतंकवाद्यांनी दोन प्रवाशांना ओलीस ठेवलं असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनला मिळताच ठाणेदार अजित जाधव यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांना माहिती दिली। घटनेची दखल घेत अकोला व शहर ग्रामीण आणि माना पोलीस स्टेशन येथून अतिरिक्त पोलीस कुमक बोलावून अतिरेक्यांना घेराव घालून त्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी दिली, परंतु त्यांच्याकडून तसा प्रतिसाद न आल्यानं पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक अतिरेकी ठार झाला, तर एकाला पोलिसांना ताब्यात घेऊन ओलीस असलेल्या प्रवाशांची सुटका केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली। रेल्वे स्टेशनच्या प्रतीक्षालय जे आहे गृह तेथे अतिरेकी हल्ला झाल्याबाबतचा आपण मॉक ड्रिल घेतलं, रंगीत तालीम। लोकांनी सुरक्षा बाळगावी, त्यांची सुरक्षा कशी ठेवण्यात येईल यासाठी आमच्या लोकांनाही प्रॅक्टिस व्हावी, अतिरेकी हल्ल्याला कसं तोंड द्यावं यासाठी ट्रेनिंग होतं। तर याच्यामध्ये अतिरेकी हल्ला झाल्याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला मिळाली, त्यानुसार पोलीस स्टेशनचे PI अजित जाधव यांनी आम्हाला कळवलं मला, मी त्याप्रमाणे फोर्स अकोला इथून बोलून घेतला। RCP, QRT आणि आमचे जवळचे जे 4 पोलीस स्टेशन आहेत तिथे ठाणेदार आणि त्यांचे स्टाफ असं सगळ्यांना आम्ही इथे बोलून घेतलं। सुरुवातीला वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला अतिरेक्यांसोबत, पण तो प्रयत्न असफल झाल्यानंतर त्यांच्यावर अटॅक करण्याच्या सूचना दिल्या QRTला। QRTचे 5 जवानांनी त्यांना घेरलं आणि त्यांच्यावर अटॅक केला। त्या 2 अतिरेक्यांपैकी एक अतिरेकी ठार झाला, एकाला जिवंत पकडण्यात यश आलं। त्याला पकडून आम्ही सिटी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं आणि जो मेला त्याला पोस्टमॉर्टमला पाठवलेला आहे आणि 2 ओलिसांची सुटका केलेली आहे। अशा प्रकारे ही रंगीत तालीम केलेली आहे। अतिरेकी हल्ले आणि तत्सम घटना टाळण्यासाठी पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांचा सराव घेत असतात, त्याच धर्तीवर मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनवर मंगळवारी दुपारी मॉकड्रिल राबवली। या मॉकड्रिलमध्ये श्वान पथकासह अकोला, मूर्तिजापूर शहर, ग्रामीण व माना पोलीस स्टेशनचे कर्मचारी सहभागी होते। भविष्यात अशा घटना घडल्या तर ही घटना कशी हाताळायची यासाठी पोलिसांकडून अशा सराव कवायती सातत्याने राबवल्या जात असतात। प्रथमदर्शनी पोलिसांनी ही मॉकड्रिल राबवित असताना काही वेळ उपस्थित प्रवाशांची तारांबळ उडाली। नंतर झाला प्रकार लक्षात आल्यानं उपस्थित नागरिकांचा जीव भांड्यात पडला। संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।